नमस्कार. दुपारचे 2:30 वाजतायत. बुलेटिनमध्ये मी वर्षा आपल्या सर्वांचं स्वागत करते. फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक पार पडलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, हिंगोली आणि रायगडसाठी शिंदे आग्रही असल्याचंही सूत्र सांगत आहेत आणि याच जागांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक झाली आहे. तर विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण फडणवीसांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावरती महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. शिवाय सामंत, तटकरे आणि रवींद्र चव्हाण देखील बैठकीला उपस्थित असतील. विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये असलेला जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीची बैठक बोलावली आहे. फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी बैठक पार पडेल. या बैठकीत फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवारांशी चर्चा करतील. या बैठकीला रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे आणि उदय सामंत हे देखील उपस्थित असतील. पुण्यावरून भाजप, राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल. विधान परिषदेची जागा सुटावी म्हणून महायुतीमधील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. ठाणे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे धक्कातंत्र वापरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बहुजन विकास आघाडीला शिंदे सेनेसोबत घेण्याचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेची खेळी असल्याचं बोललं जात आहे. यामुळे रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. बवियाच्या क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यातून क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी शिंदे ठाण्याची जागा बवियाला सोडणार असं बोललं जात आहे. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता आहे. क्षितिज ठाकूर हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास फायदा शिवसेनेला होणार असल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी भाजप शिवसेना आग्रही आहे. वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात. जळगाव विधान परिषदेवरून भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढण्यावर एकमत झालंय. मैत्रीपूर्ण लढतीसाठी मात्र भाजपचा स्पष्ट नकार आहे. तर जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील, किशोर पाटलांचे पुत्र इच्छुक आहेत. जागा मागणं हे काही चुकीचं नाही आहे. जागा मागणं हा आमचा हक्क आहे, पण हक्क जतवणं म्हणजेच आपण काहीतरी वेगळं काम करतो असं नाही आहे. शेवटी वरचे स्तरावर जे निर्णय होतात ते आम्ही मान्य करणारे लोक. तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांच्या देवगिरी बंगल्यावर भेटीगाठी वाढल्यात. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. अर्जुन खोतकरांनी हिंगोली परभणीच्या जागेची मागणी केली आहे. त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर विधान परिषद लढवण्यास इच्छुक आहे. तर सक्षणा सलगर यांनीही देवगिरीवर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. आज कॅबिनेटचा दिवस आहे आणि मतदारसंघातले कामं जे असतात ते कामं मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये माझा एक तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न होता आणि अल्पसंख्याकच्या निधीच्या बाबतीतचा प्रश्न होता. या दोन्ही प्रश्नाला घेऊन मी ताईंना भेटलेलो आहे आणि तसे आमचे पारिवारिक संबंध आहेत, भेटी कायमच होतात.